आरडी बातमी. विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नेते नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात आपला तंबू ठोकलाय. त्यांच्या विजयासाठी यंत्रणाही कामाला लागली आहे. परंतु असं असलं तरी शिवाजी कर्डिले हे पुन्हा चर्चेत आलेत ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानामुळं. तसेच कर्डिले यांनीही केलेल्या विधानामुळं आगामी काळात नगर तालुक्याच्या राजकारणाबाबत त्यांनी बरंच काही सांगून टाकलंय. स्पष्ट निर्भीडपणे बोलणारा, कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारा नेता म्हणून शिवाजी कर्डिले यांची ओळख लपून राहिलेली नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिले यांच्याबद्दल नेमकं काय केलंय विधान, काय म्हणालेत कर्डिले, त्यांनी का मानले राहुरी नगर मतदारसंघातील मतदारांचे आभार, पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार. निवडणूक होत आहे, त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीतही राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच होईल हे जवळपास स्पष्ट झालंय. हे गृहीत धरून दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपांची बोलणी सुरू आहे. सध्या ज्या पक्षाचा आमदार तेथील जागा त्याच पक्षाला सोडली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मतदारसंघात मोठी ताकद असणाऱ्या नेत्यालाही पक्षाच्या वरिष्ठांनी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे मतदारसंघात अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी चालवली आहे. नगर जिल्ह्यात 2014 मध्ये भाजपाचे 6 आमदार निवडून येऊन सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु 2019च्या निवडणुकीत 3 आमदार निवडून आले. आता पुन्हा भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलंय. त्या दृष्टीने यंत्रणाही कामाला लागली आहे. नगर जिल्ह्यातील जवळपास 8 जागा भाजपा लढवेल असा सध्याचं चित्र दिसून येत आहे. त्यातील एक मतदारसंघ म्हणजेच राहुरी नगर मतदारसंघ. या मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांनी 10 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलंय. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे. त्या अनुषंगाने कर्डिले यांनीही विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटाच लावलाय. आमदार नसतानाही कर्डिले यांनी मतदारसंघात मंजूर करून आणलेल्या विकास कामांची सध्या चर्चा ठरली आहे. त्यातच वांबोरी चारी टप्पा 2च्या भूमिपूजनावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानामुळं आणखीनच चर्चेला उधाण आलंय. आगामी काळात राहुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हेच करतील असं सूचक विधान केल्यामुळं एक प्रकारे कर्डिले यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जाऊ लागलंय. त्याला कारणही तसंच आहे. राहुरी मतदारसंघात विखे पाटलांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विखे ज्या उमेदवारावर बोट ठेवतील तो उमेदवार आमदार होतोच असं नागरिक बोलून दाखवतायत. कर्डिलेंना निवडून आणण्याची जबाबदारी आमची. डॉक्टर सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणतायत ते पाहूयात. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या दुधाच्या जोडधंद्यासाठी मदत व्हावी यासाठी पशुखाद्य कारखाना टाकण्यासाठी पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना 50% सवलतीच्या दरात खाद्य उपलब्ध होईल. जिराईत दुष्काळी भागाला न्याय देण्याचं काम भाजपचे नेते शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय. त्यांची ही शेवटची निवडणूक असून त्यांनी आपल्यासाठी गेली 25 वर्ष त्याग संघर्ष केला. आता आपल्यावर परतफेड करायची वेळ आली आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ बदलून निवडून येण्याचं काम कर्डिले यांनी केलंय. ही बाब सोपी नाही. नगर तालुक्याचे चित्र कर्डिले यांनी विकास कामातून बदलवलं आहे. गेल्या 25 वर्षात शेती, डीपी, शाळा खोल्या, वाड्या वस्त्यांपर्यंतच्या रस्त्यांची कामे केली असल्यामुळं ते खऱ्या अर्थानं नगर तालुक्याचे शिल्पकार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यात झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोललाय. भाजपा नेते शिवाजी कर्डिले काय म्हणालेत ते आपण पाहूयात. राजकारणामध्ये यश अपयश येत असतं. आता माझी शेवटची निवडणूक आहे. तुम्ही मला गेली 25 वर्ष भरपूर दिलंय. वयाचा विचार केला पाहिजे. मी निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व मागणीनुसार लढणार आहे. गावातील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकमेकांमधील मतभेद विसरून काम करा. माझ्याकडे कोणीही आलं तरी त्यांचं काम केलं जातं. गेली 5 वर्षामध्ये आमदार नसलो तरी सरकारच्या माध्यमातून मतदारसंघासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे मला आमदार असल्यासारखंच वाटतंय. विकास कामे करण्याची चिंता तुम्ही करू नका. ती जबाबदारी माझी आहे असे सांगत कर्डिले यांनी भावनिक आवाहन नागरिकांना केलंय. आमदार नसले तरी कर्डिले विकास कामे करतातच, यात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही असं दिसून येत आहे. आमदार नसतानाही राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी केलेली भरीव कामे चर्चेचा विषय ठरली आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आता कर्डिलेच राहुरीचे प्रतिनिधित्व करतील हे विधानही बरेच काही सांगून जात आहे.
परंतु कुस्तीसाठी 365 दिवस तयारीत असलेले कर्डिले राजकीय डावपेचात तनपुरेंना भारी पडणार का? तनपुरेंना आता नगर तालुक्यातील नागरिक स्वीकारतील का? कशी होईल निवड? आरडी बातमी